मांजरा आणि निम्न तेरणा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळं मांजरा धरणाचे 2 दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत, तर निम्न तेरणा प्रकल्पाचे 14च्या 14 दरवाजे उघडावे लागलेले आहेत। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं आपण आता लातूर जवळच्या नागझरी बॅरेजेसवर आहोत। या बॅरेजेसचे देखील दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत आणि मांजरा नदीमध्ये विसर्ग सोडण्यात आलेला आहे। तर निम्न तेरणा प्रकल्पामधून तेरणा नदीमध्ये विसर्ग सोडण्यात आलेला आहे। लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या असलेल्या मांजरा आणि तेरणा नदीला सध्या पुराची स्थिती आहे, त्यामुळं या नद्यांवर उभारण्यात आलेले जे काय उच्च क्षमता असलेले बंधारे आहेत ते पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत। 100% हे बंधारे भरल्यामुळं आता त्या बंधाऱ्यांमधून देखील विसर्ग जो आहे तो नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे। त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। या नदीपात्रामध्ये किंवा नदीपात्राजवळ कोणत्याही नागरिकांनी जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। रेणापूरच्या रेणा प्रकल्पाची जर आपण माहिती लक्षात घेतली तर हे धरण देखील जे आहे ते हा प्रकल्प 98% भरलेला आहे आणि रेणा नदीवरचे सर्वच बॅरेजेस जे आहेत ते पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत। एकूणच लातूर जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस झाल्यामुळं धरण प्रकल्प पूर्णपणे भरलेले आहेत आणि नदी नाले ओढ्यांना पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।